हे पोरांनो, एक दोन बॉल मला पण खेळू देत की. काका तुम्ही पलीकडच्या गल्लीत खेळा, तिथे लहान मुलं खेळतात. काका? अरे लहान मुलांमध्ये खेळायला मी काय जोशी काका वाटलो का तुम्हाला? अहो लग्नाच्या सगळ्या लोकांना आम्ही काकाच म्हणतो. हो का? मग काका कसे खेळतात दाखवू का तुम्हाला? तुम्ही जावा ना काका पलीकडच्या गल्लीत, आमची इथे मॅच चालू आहे आता. हा, जसं काय तुमचं रणजी ट्रॉफीचं सिलेक्शनच चालू आहे इकडे. आमची खरंच मॅच चालू आहे काका, तुम्ही जावा ना पलीकडच्या गल्लीत. नितांशू इकडे ये. हा फोटोतला मुलगा तुझ्यासारखाच दिसतोय ना? हळूच एका मुलीसोबत पिझ्झा खातोय. दादा सॉरी ना. अरे इकडे ओजस, हळूच परवा इथं लपून चॉकलेट कोण खात होतं? दादा प्लीज घरी नको सांगूस हा. दादा इतक्या वेळ तर काका काका करत होतात. काय करणार, तुझ्याकडे सगळे फोटो आहेत ना. हा, मग कधी कुठला फोटो उपयोगी भेटेल माहित नाही ना. खेळ 2 बॉल खेळ. नाही नाही, मी अख्खी ओव्हर खेळणार. नंतर बाकीचे पण फोटो दाखवी ना तुमच्या घरच्यांना. हा टाक रे. अय्ला दादा, तू काय शॉट मारला रे. तू सोमवारी येणार का आमच्या टीम मध्ये? सोमवारी आमची मॅच आहे क्रिकेटची. सोमवारी कशाला, मंगळवारी पण येईन की. का कामावर काढून टाकलं वाटतं. अहो जॉब साठी आयुष्यभर क्रिकेट सॅक्रिफाईस केलं, आता एक दिवस क्रिकेट साठी जॉब सॅक्रिफाईस करेन, एवढं काय. अरे 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 काय चिल्ल्या पिल्ल्यानं सिक्सर मारतं रे. दम असेल ना तर माझ्यासमोर उभा राहा. ओ काका, आता तुम्ही मध्ये मध्ये नका करू. फोटो दाखवू का रे? नाही खेळ. सिक्सर मारत दाखव. चल या या बॉलिंगला या, मैदानात उतरा. आउट. चल दादा आता तरी दे ना खेळायला. खेळा रे खेळा. घ्या घ्या. आउट केला. आउट. चांगला खेळतोस की रे तू. कॉलेज कडून खेळायचो ना, 7 वेळा मॅन ऑफ द मॅच होतो. वा. पण आज तरी तुम्ही माझी विकेट काढली. मी पण कॉलेजकडनं खेळायचो ना. एका सीझनमध्ये मी 49 म्हणजे 49 विकेट्स घेतल्या होत्या आणि एका इनिंगमध्ये तर 97 रन्स केल्या होत्या माहिती आहे. थोडक्यात सेंचुरी हुकली. माझी पण एकदा थोडक्यात सेंचुरी हुकलेली. हो 66 रन्सनी. 34 रन केलास तू. अहो पण 9 बॉल मध्ये 34 केला होता. मग पुढे का नाही खेळला? अहो स्वप्न वेगळी आणि वस्तुस्थिती वेगळी. आमच्या वेळी एक प्लेअर होता, संग्राम गायकवाड. तू त्याच्याबरोबर खेळलायस? आम्ही कॉलेजच्या एकाच टीम मध्ये होतो. पण तो खूप टॅलेंटेड होता. प्रत्येक पिढीचा एक हिरो असतो. माझ्या आजोबांचा कपिल देव होता, बाबांचा सचिन तेंडुलकर होता, माझा विराट कोहली आणि आता माझ्या भाच्याचा हा संग्राम गायकवाड. ज्या मॅचमध्ये मी 34 केला होता ना, त्याच मॅचमध्ये ह्याने 103 बॉल 137 मारला. अरे हो, पण क्रुशल रन्स तू केल्यास ना. पण लोकांच्या लक्षात सेंचुरी राहते म्हणून म्हणालो ना. माझी सेंचुरी मात्र हुकली. अरे अरे माझा पण एक मित्र होता, त्याला मोठा क्रिकेटर व्हायचं होतं, पण आता एक उत्तम पत्रकार आणि कोच आहे. कोण? लेले. लेले सर. मी त्यांच्याकडे शिकलो. हो. मला ऑलराऊंडर व्हायचा सल्ला त्यांनीच दिला, नाही तर मी नुसती आधी बॅटिंगच करायचो. आता सुद्धा नुसतीच बॅटिंग करतोयस, फक्त तोंडाने. तुमच्यासारखा बॉलर समोर आल्यावर राहत नाही ना. हा ठीक आहे ठीक आहे. जायचं लेले सरांना भेटायला. आत्ता जाऊ की. चला.
बापरे. गुड शॉट सर. अलभ्य लाभ. काय आज तू इकडं कसं काय? तुम्हालाच भेटायला आलो. हा. अरे भेटतोयस कसला? पॅड बांध, खेळले का तू? आत्ता अरे काय मुहूर्त शोधतोयस का? चला रे पोरांनो, असं करा, एक थर्डमॅन घ्या, 2 स्लीप, 1 गली, पॉइंट, कव्हर्स, मिड ऑफ मिडॉन लावून टाकले तुला. मिड ऑफ मिड ऑन दोन्ही. तू गल्लीत खेळणारा, सरळ मारायची सवय आहे, ब्लॉक करून टाकलं तुला. आता खेळून दाखवावंच लागेल. चला चला पॅड बांध चला. अरे बघतोयस काय? काय रे? बॉलिंग टाक, पण मला सांग, हा फुटबॉल घेऊन क्रिकेट खेळणं जमणार आहे का तुला? बघच आता. अरे क्या बात है, लवली शॉट. अरे धून काढतोय तुला, असं काय करतोयस? ए, ball! अरे क्या बात है, वेल बॉल्ड मित्रा. 50वी विकेट. तुझ्या लक्षात आहे? कमॉन, अरे माझ्या वेळेचा तू बेस्ट बॉलर होतास. अरे थँक्यू. सर आम्ही खेळू का? अरे आता आम्ही खेळतोय ना. अहो जोशी काका राहू दे. ज्यांची स्वप्न जिवंत आहेत त्यांना खेळू दे. हे खरं आहे मित्रा. हे धर. बसा बसा मित्रांनो, बसा. काय रे तू रिटायर झालायस ना? म्हणायला रिटायर रे बाबा, पगार येत नाही, पण अजून खेळायला येऊन देतात. म्हणजे रोज खेळतोस तू? नाही रे, कधीतरी खेळतो, बाकीच्या वेळेला पत्रकारिता चालू आहे. मी बघत असतो तुमचे व्हिडिओ, मस्त असतात. खरंय. हे पण मला सांग, तू आता धोनी, सचिन, विराट कोहली या लोकांना भेटतोस, कसं वाटतं रे? एक सांगू तुला, काहीतरी आपलं राहून गेलं असं वाटतं. फक्त त्यांना भेटल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट जाणवते. कुठली? टॅलेंट सगळ्यांकडे असतं, आपल्या आणि त्यांच्या विचारांमध्ये फरक आहे. हो. तुमचं क्रिकेट का सुटलं सर? काय सांगू तुला, सगळं काही मस्त चालू होतं, वाटलं होतं आयुष्य बदलणार. आता सिलेक्शन मॅचेस होत्या 3, नेमक्या त्याच 3 मॅचेसला माझा स्कोर 2, 8 आणि 12 झाला. काय? होय, सत्य सांगतोय तुला. आणि त्याच्यानंतर जे बाबा माझ्याबरोबर प्रत्येक मॅचला यायचे, तेच म्हणाले, बास झाला आता, अभ्यासाकडे लक्ष द्या. एक सांगू तुला, जेव्हा घरचे स्लेजिंग करायला लागतात तेव्हा विकेटवर उभं राहणं अवघडून बसतं रे. माझंही तसंच झालं रे. म्हणजे झोनल मॅचच्या नेमक्या आदल्या दिवशी अपघात झाला आई ग. आणि हात मोडला. तर मला सांग, स्पिनरचं रिस्टच मोडलं तर तो काय बॉलिंग टाकणार आहे? बहुतेक ना देवाने लिहून ठेवलं होतं की आत्ता तुला काही यश नाही रे बाबा, असं झालं. मग काय घरचे प्रॉब्लेम्स. साला तुला सांगतो, हे जबाबदारीचं ओझं ना किडबॅकपेक्षा जास्त असतं. खरंय खरंय. मला तर जमायचंच नाही. म्हणजे पॅशन खूप, पण टायमिंगच नाही. म्हणजे एखादी क्रुशल ओव्हर टाकली ना की समोरचा बॉलर विकेट्स घेऊन जायचा. एका एंडनी टिकून राहिलं की समोरचा बॅट्समन धू धू धुवायचा. मॅच नंतर सगळेजण त्यांचं कौतुक करणार. एकदा घरच्यांनी समजून सांगितलं, भारताच्या टीममध्ये 15च खेळाडू लागतात खेळायला, पण बँकेत 7 कोटी लागतात काम करायला. यायला घरच्यांचं कन्व्हिन्सिंग पॉवर पण काय असती राव. हे म्हणजे 200च्या उंबरठ्यावर आल्यावर कॅप्टननी इनिंग्स डिक्लेअर केल्यासारखे. ऑलराऊंडर आमचं सगळं शून्यच राहिलं. नाहीये नाहीये आता तसं नाहीये. आजही माझ्या मते तू ऑलराऊंडरच आहेस. बघ ना, जॉब करतोयस, लोकांना हसवतोयस, आनंद देतोयस. मला एक गोष्ट वाटते, खेळाडूंमुळे भारतातलं क्रिकेट मोठं नाहीये. संघ जिंकल्यानंतर जेव्हा मरीन ड्राईव्ह असू देत, फर्ग्युसन कॉलेज रोड असू देत, इथं जे फॅन्स बेभान होऊन नाचतात, त्यांच्यामुळे सुद्धा क्रिकेट मोठं आहे. अरे क्या बात आहे. सर आमच्याकडे आता प्लेयर्स कमी आहेत, तर तुम्ही प्रॅक्टिस मॅच खेळू शकता का? चला चला.